अधिकाऱ्यांच्या पगाराला महामार्ग बांधायला शासनाकडे पैसे आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आला की पैसे नसल्याचे कारण दिले जाते। लाडक्या बहिणींकडे बोट दाखविले जाते। सरकारने कर्जमाफीवरून बनवाबनवी थांबवून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अन्यथा 28 ऑक्टोबर पासून राज्यात चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे, असा इशारा माजी मंत्री प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिले आहे। अहिल्यानगर येथे सोमवारी दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी ते माध्यमांशी बोलत होते। या प्रसंगी विनोद परदेशी, महेश बडे, तुकाराम शेंगटे, बंडू राऊत, वामन बेंद्रे, अविनाश ठाणगे, भगवान भोगाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। ते पुढे म्हणाले, पंजाबमधील शेतकऱ्यांना केंद्र व राज्यांनी मिळून प्रति हेक्टर 50,000 रुपये दिले आहेत, त्याप्रमाणे आपल्या शेतकऱ्यांना देखील देण्यात यावेत, परंतु या सरकारची मानसिकता दिसत नाही। शासनाने 27 ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घ्यावा। ते पुढे म्हणाले, कारखान्याला ऊस घालून वर्ष झाले तरी शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही। एका बाजूला शेतकऱ्यांची मते घ्यायची, दुसऱ्या बाजूला त्यांना लुटायचे, अशी कारखानदारांची भूमिका आहे। उशिरा पैसे देणाऱ्या कारखानदारांनी 15% व्याज पैसे द्यावेत, अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावे। राज्य सरकारला ओला दुष्काळ जाहीर करता येत नसेल तर नैसर्गिक आपत्तीसाठी केंद्र व राज्य सरकारचा वेगळा निधी असतो, त्यातून शेतकऱ्यांना मदत करावी। पुराच्या पाण्यात जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांचा रोजगार हमी योजनेतून समावेश करावा, अशी ही मागणी कडू यांनी केली आहे। दुःख तर आहेच, पण वेदना सरकारच्या जास्त आहे। जो आलाय तो त्याला सावराच्या अवधी टोचून बोलण्याचा प्रयत्न होतो, बनवाबंदी करण्याचा प्रयत्न होतो। एका इकडे अजितदादा म्हणते हे सोंग कुठून उभं करायचं, आणि देवेंद्रजी म्हणतात का ते 50,000 देतं का 6,000 देतं का अजून कर्जमाफीबाबत काय बोलतं, तर अजूनही स्पष्टता नाही। सांगितलं पाहिजे ना का आम्ही एवढं देऊ शकतो, एवढं देऊ शकत नाही। तुम्ही स्पष्टता नसल्यामुळं आता शेतकरी मोठा अडचणीत आलेला आहे। त्याला किती नेमके पैसे भेटत, तुम्ही जर एका एकराला जर 6,000 देत असाल तर त्या सोयाबीनचा काढण्याचा खर्चच 5,500 रुपये आहे। ते कसं वागणार आहे, पुढचं तो पीक पाणी कसं करणार आहे, येणारं त्यानं हरभऱ्याचं दुसरं पीक त्यानं घ्यायचं का नाही घ्यायचं, अनेक प्रश्न निर्माण होते। हे प्रश्न सत्ताधाऱ्यांना का पडत नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे ते काय आहे, त्यांनी बरोबर जातीपाती धर्मात गुंतून ठेवला आहे शेतकरी, आणि तो शेतकरी किती काय अडचणीत असला का आमच्या पार्टीचा झेंडा तो उचलल्याशिवाय राहत नाही। कारण त्याला माहीत आहे, त्याच्या डोक्यात हा विचार टाकतो का शरीरानं तो शेतकरी दिसतं, पण डोक्यात त्याच्या धर्म आणि जात घातली आहे। व्यवस्थित बटेंगे तो कटेंगे, नाही तो एक है तो सेब है, फतवा काढून असं करून व्यवस्थित तो विभागला जाऊ शकतो, हा त्याच्यावर त्याचा ठाम विश्वास आहे। तो तोडाचा आहे आम्हाला, या यात्रेच्या माध्यमातून तो विश्वासच तोडाचा आहे। आणि सगळ्या जातीतल्या शेतकरी शेतमजुरांना आणि सगळ्या पक्षातल्या शेतकऱ्यांना मी शेतकरी म्हणून लढायचं आहे। त्याच्यासाठी आमची ही सगळी वारी आहे। एका जिल्ह्यात 5-5, 6-6 सभा झाल्या, तर 18 जिल्हे फिरणं झाले। प्रचंड महाराष्ट्रभर आम्ही फिरतो आहे। प्रचंड असंतोष आहे। सरकार नावाची गोष्ट शेतकऱ्यासाठी तरी सध्या शिल्लक नाही। ते मुंबईतल्या काही उद्योगपत्यांसाठी, त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यासाठी आणि स्वतःसाठीच हे सरकार आहे। सामान्य माणसासाठी सरकार नाही, ते फक्त दिसाले आहे। आता 28 तारखेला आम्ही ते आंदोलन करतो आहे ऑक्टोबरमध्ये नागपूरला, म्हणजे संभाजीनगर, आणि ते आंदोलन पंजाबच्या धर्तीवरचं होईल। ज्या पद्धतीनं पंजाबच्या धर्तीवर आंदोलन झालं, त्यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांनी मोदीला 3 काळे कायद्यासाठी झुकवलं, तसं आम्ही सुद्धा प्रचंड ताकदीनं हे आंदोलन करायचं ठरलेलं आहे। त्याचे फोटो लावले, एकाच्याही मंत्र्याच्या पायाले माती लागली काय तर सांगा मला, जी लागली असेल तर बक्षीस आहे त्या मंत्र्याला। जे नागरिकांमध्ये असा उद्रेक होऊ शकतो का, जो आपण वेगवेगळे आपल्या बांगलादेश आहे, असा उद्रेक होऊ शकतो का नागरिकांमध्ये? असं समजून घेतलं तर आजच होते तो, एवढी कठीण अवस्था आहे। 2010 मध्ये आमच्या आमदाराचा पगार 70,000 होता, 25 मध्ये 3.5 लाख आहे। सगळ्यात गरीब कोण आहे सध्या देशामध्ये, राज्यामध्ये? आणि सगळे एवढे काय म्हणते ते इन्कम टॅक्स भरणारे अजितदादा जर पगार घेत असतात तर आता राहिलं काय शिल्लक? आम्हाला कर्जमाफी करताना सगळे बिंदू तपासलं जातं, आणि तुमचा सगळा मान बिंदू आहे, तुम्ही सगळे पगार घेताय। थोडी नाही जनाची तर मनाची तर पाहिजे ना।
हे तर शिल्लक ठेवली पाहिजे. मूळ मुद्द्यापासून लक्ष हटावं म्हणून जातींमध्ये ध्रुवीकरण केलं जातं असं वाटतं मला. बिलकुल, तो तर अजेंडाच आहे. त्याच्यासाठी तर लाखो करोडो खर्च केले जातात. तुम्ही आम्ही आपसात भांडलो पाहिजे जाती धर्माच्या नावानं, म्हणजे सरकारवरचं लक्ष दुर्लक्षित होईल. सरकार मस्त आरामशीर काम करत राहील. त्याला जे करायचं आहे ते व्यवस्थित प्लॅनिंग आहे. तो आज अहिल्यानगर शहरामध्ये तुम्हाला घडलं आहेत म्हणून बच्चू भाऊच्या वतीनं आज शेतकरी खूप समाधानकारक झाले. बच्चू भाऊने जे मुद्दे उचलले, सरसकट कर्जमाफी, 7/12, कोरा ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं, निवडून आल्यानंतर सरकार बनताच आपण या ठिकाणी 7/12 शेतकऱ्यांची कोरा करू. पण कोरा तर केलाच नाही, परंतु अतिवृष्टीमुळं खूप मोठ्या ताकदीने या ठिकाणी कांद्याचं नुकसान झालेलं आहे. ऊसाला भाव भेटलेले नाही, कारखानदारांनी पैसे अद्यापही दिलेले नाही. कुठंतरी म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली. आज 1 वर्षामध्ये कमीत कमी 1200 ते 1300 आत्महत्या महाराष्ट्रामध्ये झालेले आहे, परंतु कुठल्याही प्रकारची दखल हा सरकार घेत नाही. ज्या पद्धतीने पंजाबमध्ये 50,000 रुपये हेक्टरप्रमाणे जे मानधन या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दिले, त्याच पद्धतीने या महाराष्ट्राच्या धर्तीवर मुख्यमंत्र्यांनी बिनधास्त त्याच पंजाबच्या नियमानुसार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे, अशी मागणी आज बच्चू भाऊंच्या माध्यमातून आणि शेकडो हजारो शेतकऱ्यांच्या वतीने मागणी जे होणार आहे. आणि पुढच्या महिन्यामध्ये 28 तारखेला नागपूरला किंवा संभाजीनगरला रास्ता रोको चक्का जाम आंदोलन, पंजाबमध्ये ज्या पद्धतीने 13 महिन्याचा उपोषण चाललेलं होतं शेतकऱ्यांनी, त्याच धर्तीवर तशाच पद्धतीने आज महाराष्ट्राच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या वतीने, लाखो शेतकऱ्यांच्या वतीने नागपूरला किंवा संभाजीनगरला बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि इतर छोट्या मोठ्या सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने या ठिकाणी उपोषण होणार आहे. ओके.